म्हणून नीट ऐका, टाचाच्या आणि पंजाच्या मधात जितका खड्डा जास्त तिथं त्याचं आयुष्य जास्त, आरोग्य जास्त, पैसे जास्त, लेकर बाळ जास्त आणि जगत जास्त. म्हणून बाळाचे पाय पाळण्यात असतात. या असं म्हणल्याबरोबर तुमच्यापैकी बरेच जण बऱ्याच जणी पाय चापून पाहा लागले. तुमच्या पायाला खड्डे नाही. तुमच्या पायाला जेवढा माणूस तुमच्या जीवनात आला तो सकाळी 6ला जातो तर संध्याकाळी 10लाच येतो. पळतो, नुसता पळतो. काय करू तू? हा, म्हणून जितका खड्डा जास्त तितके पैसे जास्त. म्हणून लोक तुमच्या पायाची पूजा करतात. आता तिसरा पाय माहितीये का कसा आहे तुम्हाला? खड्डा बी नसतो काय पण नसतो, टाच आणि पंजा. अशा सपाट पायाचा माणूस जर साहेब संगण्याला पाठीवर एसटी येत नाही त्या दिवशी, चुकून कुणाच्या मोटरसायकलवर बसवला तर त्याची गाडी पंक्चर होते. आणि ज्याच्या घरी याला पाहुणा नेलं, यायचा पाय पडणं आणि त्याचा गॅस संपणं, असं सगळंच होतंय. म्हणून तुमच्या पायी मंडप आहे, तुमच्या पायी कार्यक्रम आहे, तुमच्या पायी सगळं आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी कुणाचं ध्यान केलं होतं? विठोबाच्या पायाचं का केलं होतं? पायात जास्त पैसे आहेत ना, हे समुद्र आहे ना, तुम्हाला कळलं पाहिजे. लक्ष्मीच्या याच्यातून आलेली, यायला हात जरी जोडले तर त्याच्या बापाला हात जोड्यासारखं होतंय. ज्या बाईच्या माय